मित्रांनो, जय शिवराय. कसे आहात? नवीन व्हिडिओमध्ये मी विक्रांत डोळे तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा आपण प्रगती मोटर्सला आलेलो आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघत आहात सर्व महिंद्राचे ट्रॅक्टर्स आहेत. आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला महिंद्रा बद्दल पूर्ण माहिती मिळणार आहे. गुढीपाडव्याचा सण आता येऊन ठेपलेला आहे आणि बऱ्याच लोकांना ट्रॅक्टर घ्यायचा आहे, ट्रॅक्टरची माहिती घ्यायची आहे. आणि पहिला जो आपण व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी भरपूर लोकांनी कमेंट केल्या, पण कमेंट करताना काही लोकांनी मला त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणजे कळालं की काही लोक म्हणतात ट्रॅक्टर खूप महाग आहे. तर खरंच एखाद्याला तुम्हाला जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल ना, तर तुम्ही मालकांचा मी नंबर देतोय त्या ठिकाणी, तुम्ही त्यांना कॉल करा आणि त्यांची ते डिस्कस करा तुम्ही, किंवा ह्या ट्रॅक्टरची प्राइस किती. उगाच काहीतरी म्हणजे प्राइस आम्ही जास्त सांगणार नाहीये. ज्याला खरंच घ्यायचा ट्रॅक्टर ना, त्या कस्टमरनी मी दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि तुम्ही त्यांना विचारा की ट्रॅक्टर कधीचं मॉडेल आहे, काय आहे, आणि कमेंट करत चला. कमेंट जर केली ना तरच मला कळणार आहे की तुम्हाला कोणता ट्रॅक्टर पाहिजे. तर आता पुन्हा एकदा आपण महिंद्रा नोव्हो 605 त्यानंतर सीआरडी इंजिन बद्दल काय ट्रॅक्टर आहे महिंद्राचे त्यांची आपण माहिती घेणार आहे. तर हा व्हिडिओ खूप चांगला राहणार आहे. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे पुढचे येणारे ट्रॅक्टरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आहे. तर चला सुरुवात करूया आपण. हे सर्व महिंद्रा ट्रॅक्टर दिसत आहे, ह्यांची सर्व आपण आज माहिती घेणार आहे. तर चला जाऊया. नमस्कार सागर सर. नमस्ते. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये भरपूर तुम्ही आम्हाला स्टॉक दाखवला होता आणि आता गुढीपाडव्याचा सण तर येतच आहे. चला आज जे काय तुमचे अजून महिंद्राचे ट्रॅक्टर आले त्याबद्दल मला सांगा माहिती. हा ट्रॅक्टर 2020 मॉडेल आहे. हा ट्रॅक्टर एकदम गुड कंडिशन मध्ये आहे. त्याला रिव्हर्स फॉरवर्ड गिअर आहे. त्याला मजबूत असा बंपर पण आहे. त्याला पाठीमागल्या चाकाला वेट पण आहे. बॅटरी एकदम गुड कंडिशन मध्ये आहे. मॉडेल आहे 2020 चं. ह्याची किंमत सांगतो आपण 6,70,000 रुपये. त्याला साईड बार आलेला आहे. साईड बार, ट्रॉली जोडायचा हुक आहे, पट्टी आहे, टापलिंग आहे, गोल बार आलेला आहे. त्याला काही ट्रॅक्टरला चपटा बार येतो. 2020 चं मॉडेल आहे आणि तुम्ही ज्या टाइमला व्यवहाराला येताल नक्कीच तुमचा मान ठेवला जाणार आहे. सागर सर, पुढचा ट्रॅक्टर कोणता राहतोय आपला? हा ट्रॅक्टर आहे 555D आहे. हा 2022 मॉडेल आहे. ट्रॅक्टर एकदम गुड कंडिशन मध्ये आहे. ट्रॅक्टरची किंमत सांगतो आपण 7,90,000 रुपये. व्यवहाराला बसले तर पैसे कमी जास्त होतील यामध्ये. ट्रॅक्टर आपण बघू शकता. मजबूत असा बंपर आहे. त्याला बॉक्स टॉप आहे. मजबूत असं वेट आहेत. मजबूत असा बंपर आहे. त्याला एकदम ट्रॅक्टर गुड कंडिशन मध्ये आहे. या ट्रॅक्टर वरती लोन वगैरे काय? लोनची सुविधा आहे ना सर? लोन नाही, या ट्रॅक्टर वरती आहे का आता? पहिलं लोन आहे? पहिलं लोन काही नाही. इथे एकही ट्रॅक्टर वरती लोन नाहीये. तुम्हाला नील ट्रॅक्टर आहेत पूर्ण. तुमचा सिव्हिल स्कोअर जर चांगला असेल तर तुम्हाला इथं लोन पण करून भेटेल. या ठिकाणी ही गोल बार आहे. ट्रॉली जोडायचा हुक आहे. त्याला मजबूत असे वेट पण आहे. त्याला सागर सर, पुढचा ट्रॅक्टर कोणता राहील आपला? हा ट्रॅक्टर आहे 555D आहे. MS10 मध्ये ट्रॅक्टर आहे. हा मजबूत असं बंपर आहे. त्याला पाठीमागल्या चाकाला डबल वेट आहेत. 2 वेट दिलेत. डबल वेट आहे. मॉडेल आहे 2022 चं. पैसे सांगतो आपण 7,90,000 रुपये. की प्राइस हे निगोशिएबल राहील. कमी जास्त होतात व्यवहाराला बसल्यानंतर प्राइस. हा सागर सर, पुढचा ट्रॅक्टर कोणता आपला? 275 SP प्लस आहे. मजबूत असं बंपर आहे. दोन्ही चाकाला वेट आहे सर. या पुढच्या पण चाकाला वेट आहे, पाठीमागच्या पण चाकाला वेट आहे. ट्रॅक्टर आहे 2024 मॉडेल आहे. तो ट्रॅक्टर पासिंग नाहीये. जो व्यक्ती घेईल त्या नावाने डायरेक्ट आता 25 पासिंग करून देण्यात येईल. ट्रॅक्टर एकदम गुड कंडिशन मध्ये आहे. ट्रॅक्टरला मजबूत असा बंपर आहे, वेट आहेत, टप आहे. ट्रॅक्टर एकदम गुड कंडिशन मध्ये आहे. ट्रॅक्टर ह्याची किंमत आपण सांगतोय 6 लाख रुपये. किंमत आहे 6 लाख रुपये. सागर सर, पुढचा ट्रॅक्टर 475 ट्रॅक्टर एकदम गुड कंडिशन मध्ये आहेत. दोन्ही चाकाला वेट आहे त्याच्या. मॉडेल आहे 2020 चं. ट्रॅक्टर हा पण पासिंग नाहीये.
ट्रॅक्टर चालू पासिंग करून देण्यात येईल. मजबूत असा बंपर आहे, वेट आहेत, टप आहे. टप नवीन टाकलेला आहे याला आपण. त्याची किंमत सांगतोय आपण 5.5 लाख रुपये, 5,50,000 रुपये. बैठकीला बसल्यानंतर नक्की तुमचा मान व्यवहाराला राखला बसल्यानंतर जाणार सर पैसे कमी होतील. स्वराज बद्दल काय सांगताय सागर सर? स्वराज आहे 2018 मॉडेल आहे सर. ट्रॅक्टर एकदम गुड कंडिशन मध्ये आहे. ट्रॅक्टर हा 40 HP मध्ये येतो सर. त्याला मजबूत असा वेट आहे, बंपर आहे. ट्रॅक्टर एकदम गुड कंडिशन मध्ये आहे सर. प्राइस काय ट्रॅक्टरची? प्राइस आहे 4,70,000 रुपये. निगोशिएबल आहे? निगोशिएबल आहे सर. व्यवहाराला बसल्यानंतर कमी जास्त होते पैसे. या ट्रॅक्टरवरती हे लोन नाही? लोन नाहीये, लोन करून भेटेल इथे. 744 बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? 744 XT हा 50 HP ट्रॅक्टर येतो. ट्रॅक्टर एकदम गुड कंडिशन मध्ये आहे. मॉडेल आहे 2022 मॉडेल आहे. याची किंमत सांगतोय आपण 6,80,000 रुपये. व्यवहाराला बसल्यानंतर पैसे कमी होतील. सागर सर, या ठिकाणी महिंद्रा अर्जुन लागलाय 605, याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? सर आहे काय CRD आहे. CRDचा आपण परत करू म्हटले होते. हा ट्रॅक्टर आहे पॉवर ट्रॅक, त्याबरोबर रोटावेटर आहे. रोटावेटर एकदम गुड कंडिशन मध्ये आहे. हा रोटावेटर किती पात्याचा आहे? ह्याला 36 पात्या राहतात. 36 ब्लेड राहतात. पात्या नसतात, ब्लेड असतात. बरोबर. त्याला 36 ब्लेड आहेत. एकदम गुड कंडिशन मध्ये आहे. रोटावेटर जास्त दिवस चाललेला नाहीये. हा रोटावेटर बसूनच होता. सागर सर, रोटावेटर आणि प्लस ट्रॅक्टर सगळं द्यायचं आहे का? हा दोन्ही पण सगळं द्यायचं. काय ह्याबरोबर प्राइस लावली तुम्ही? ह्याची आपण प्राइस सांगतोय 2022 मॉडेल आहे पॉवर ट्रॅक. हा जे 7 लाख रुपये सांगतोय. व्यवहाराला बसल्यानंतर पैसे कमी जास्त होतील. हा ट्रॅक्टर पासिंग नाहीये, डायरेक्ट फर्स्ट ओनर ट्रॅक्टर पासिंग होईल. ट्रॅक्टरची कंडिशन पाहू शकता. पॉवर ट्रॅक मध्ये युरो 55 आहे. हा ट्रॅक्टर एकदम गुड कंडिशन मध्ये आहे. ह्याला मजबूत असा वेट आहे. ह्याला बंपर नाहीये, मजबूत असं वेट आहे. तुम्ही पाहू शकता. एकदम गुड कंडिशन मध्ये आहे. पुढे एक वेट आहे, पाठीमागच्या चाकाला दोन्ही पण वेट आहेत. ट्रॅक्टर एकदम गुड कंडिशन मध्ये आहे. 4ही टायर नवीन टाकलेले आहेत आपण. हा पासिंग नाहीये ट्रॅक्टर. जो घेईल त्या नावाने डायरेक्ट पासिंग होईल. ह्याचे मॉडेल आहे 2021 चे. ह्याची मॉडेल 2021 आहे. ह्याची किंमत सांगतोय आपण 6.5 लाख रुपये. व्यवहाराला बसल्यानंतर पैसे कमी होतील. सागर सर, पुढे जॉन डियर आहे, त्याबद्दल काय सांगताल? हा 50-50 आहे आणि हा 50-42. नक्की या दोन्ही मधला फरक काय सागर सर? हा 50-42 आहे. ते आहे 50-42 एकदम गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे. मजबूत असा बंपर आहे त्याला. बंपर पाहू शकता. ट्रॅक्टरला वेट आहेत. ट्रॅक्टर आहे 2019 मॉडेल आहे. ट्रॅक्टर 19 मॉडेल आहे. गुड कंडिशन आहे. फर्स्ट ओनर ट्रॅक्टर आहे हा. कम्फर्टेबल असं सीट आहे. तास किती झाले सागर सर याची? तास अंदाजे 600च्या आसपास असं. 600 तासाच्या आसपास कंडिशन मध्ये आहे ट्रॅक्टर. गुड कंडिशन मध्ये सेल्फ स्टार्ट आहे. प्राइस काय सांगितली सर? त्याची 5,40,000 रुपये सांगतोय. त्यात कमी जास्त होईल व्यवहार बसल्यानंतर. हा ट्रॅक्टर नवीनच आहे. सन्मान मी नवीन बघतोय, तुम्ही बघत असताना याबद्दल काय सांगताल सागर सर? हा फोर्स कंपनीचा ट्रॅक्टर आहे. हा सन्मान आहे 6,000. तो मॉडेल आहे 2020 मॉडेल आहे. 4.5 लाख रुपयाची किंमत सांगतोय आपण. प्राइस निगोशिएबल राहील. त्याला पळीच असेंब्ली आहे. फक्त पुढचं ब्लेड नाही. ब्लेड टाकून तुम्ही घेऊ शकता. जर व्यवहार करताना जर आमच्याकडे टाकायचं असेल तर आम्ही टाकून देऊ शकतो. सर, 744 XT बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हा 744 XT 2021 मॉडेल आहे. ट्रॅक्टर गुड कंडिशन मध्ये आहे. ट्रॅक्टरला आपण पाठीमागले टायर हे आपण रिमोट केलेले आहेत. फर्स्ट रिमोट आहेत. 100% नक्षी आहे रिमोटची. ट्रॅक्टर टायरची नक्षीची जोपर्यंत वॉरंटी आहे. ट्रॅक्टर असे नाही किंवा तुम्ही नाही का रिमोट केले म्हणजे ट्रॅक्टरचं टायर ट्यूब हे व्यवस्थित नाहीत. टायरला वॉरंटी आहे. कधीचं मॉडेल आहे ट्रॅक्टर हा? ट्रॅक्टर हा 2021 मॉडेल आहे सर. मजबूत असा बंपर आहे त्याला. वेट आहे चाकाला. पाहू शकता ट्रॅक्टरची कंडिशन किती चांगली आहे. आणि प्राइस काय सांगितली सागर सर? त्याची 6.5 लाख रुपये सांगतोय. 6,50,000 रुपये. अच्छा, ओके. सागर सर, मिशी फर्ग्युसन बद्दल काय सांगताय? एक मिनिट. सागर सर, मिशी फर्ग्युसन बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? सर 9500 हा मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टर एकदम गुड कंडिशन आहे. मॉडेल आहे 2017 मॉडेल आहे. मजबूत असा बॉक्स टप आहे.
बॉक्स पाहू शकता आपण, एकदम गुड कंडिशन मध्ये आहे. टायर रिमोट आहेत सर, टायर पण रिमोट आहेत, चांगली नक्षी आहे. 70% नक्षी आहे टायरला. पुढचे केसिंग टायर आहेत, केसिंग टायर 90% नक्षी आहे टायरची. सागर सर, हा किती HP ट्रॅक्टर जातो? हा 50 HP ट्रॅक्टर येतो. एक मिनिट, HP हो सर, सर हा ट्रॅक्टर किती HP जातो? हा 58 HP ट्रॅक्टर येतो. ट्रॅक्टर एकदम गुड कंडिशन आहे. 58 म्हणजे चांगलाच HP आहे, त्याचा पॉवर वगैरे भरपूर आहे. हा भरपूर आहे सर. ओके. सागर सर, MH25 मध्ये हा महिंद्रा 575 की आज भरपूर शेतकऱ्यांकडे हा ट्रॅक्टर आहे, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सर हा शेतकऱ्यांसाठी एकदम कम्फर्टेबल ट्रॅक्टर आहे. सरपंच हा ट्रॅक्टर हा शेतकऱ्यांच्या प्रत्येक घरोघरी आहे. MKM मध्ये ट्रॅक्टर आहे, हा एकदम गुड कंडिशन ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टरची नक्षी पाठीमागली 90% आहे. ट्रॅक्टर 2019 मॉडेल आहे. ट्रॅक्टरची प्राइस सांगता पण 5,20,000 रुपये. हा स्टॉपर आहे याला ट्रॅक्टरचा? हा रोटरी बंपर नाही, साधा बंपर राहतो यामध्ये. आणि प्राइस काय सांगली ट्रॅक्टरची? 5,20,000 रुपये. व्यवहाराला बसल्यानंतर पैसे कमी होतील. आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी कोणत्याही ट्रॅक्टरवरती कुठल्याही प्रकारचं लोन नाहीये. तुम्हाला लोन तुमच्या सिव्हिल नुसार होणार आहे, पण आता या ट्रॅक्टरवरती कोणत्या लोन नाहीये. बरोबर आहे. चला नेक्स्ट आहे स्वराज 744 XT मॉडेल आहे 2022 चं. एकदम ट्रॅक्टर गुड कंडिशन मध्ये आहे. पाठीमागच्या चाकाला मजबूत असा बंपर वेट आहेत. तुम्ही ट्रॅक्टर पाहू शकता, ट्रॅक्टरला मजबूत असा बंपर आहे. ट्रॅक्टर एकदम गुड कंडिशन मध्ये आहे. आता बऱ्यापैकी लोक स्वराज घेतात सागर सर, या की स्वराज 744 आणि आपण 755. हा मी तुम्हाला अजून एकदा हा प्रश्न का विचारतोय? 555. हा तर यामध्ये महिंद्रा आणि स्वराज हे दोन ट्रॅक्टर लोक घेतात, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सर कसं असं गावोगावी जो ट्रॅक्टर चालतो तो ट्रॅक्टर घेण्यात येतो. आता काही गावामध्ये स्वराज असले स्वराजच घेतलं जातं, असं नाही की दुसरा ट्रॅक्टर घेतात. आणि विषय असा आहे की सर वाहतुकीसाठी ट्रॅक्टर एकदम कम्फर्टेबल आहे. घरगुतीसाठी पण चांगला ट्रॅक्टर आहे. XT हा ट्रॅक्टर एकदम गुड कंडिशन मध्ये राहतात. आणि आता ह्यामध्ये दुसरा आलेला आहे, तो काय दुसरा लगेच घेत नाहीत, पण हा ट्रॅक्टरला खूप मागणी आहे ट्रॅक्टरसाठी. बरोबर आहे, नक्की. यामध्ये दुसरी बॉडी आलेली आहे, स्लिम बॉडी. ते काय आता अजूनपर्यंत मार्केटला काय चालत नाहीये. ही बॉडी एक नंबर चाललेली आहे सध्या मार्केटला. आता शेतकऱ्यांनी समजा मी ट्रॅक्टर घ्यायला आलो आणि तर लोनचं मागच्या आपण व्हिडिओमध्ये नव्हतं कव्हर केलं, तर या व्हिडिओमध्ये सांगा की लोन एखाद्या शेतकऱ्याला जर करायचं म्हणलं तर कमीत कमी त्या व्यक्तीचं सिव्हिल किती पाहिजे, किंवा त्याचे बँक कशा असतात, नॅशनल बँक म्हणा, प्रायव्हेट बँक म्हणा, कसं असतं तुमचं? बँक नॅशनलाइज पाहिजे. दुसरं म्हणजे की तो त्याचा सिव्हिल स्कोर चांगला पाहिजे. त्याला 3 एकराच्या 2 ते एकराच्या पुढे त्याला जमीन पाहिजे, जेणेकरून जमीन काय त्याला असं तारण ठेवण्यात नाहीत. ते इन्कम सोर्सिंग बघण्यासाठी जमीन लागते. इथं जमिनीचा काय विषय नसतो किंवा बोजा चढत नाही. असं काही लोकांना असं वाटतं की जमीन लागते म्हणजे त्या जमिनीवरती बोजा चढतो. त्याच्या असं काही नाहीये की बाबा तुम्हाला 4 पैसे कुठून येणार आहेत. बरोबर आहे, त्यासाठी जमीन दाखवायची असते. असं काय तुम्ही ग्राह्य धरू नका की जमिनीवरती बोजा चढ म्हणून जमीन तुम्हाला दाखवायला लागते. आता समजा माझा जुना ट्रॅक्टर आहे, समजा 1997 सालामध्ये, तर तो तुम्ही घेतला जातो का? एक्सचेंज केला जाईल सर तुमचा ट्रॅक्टर. फक्त तुमचे डॉक्युमेंट आम्हाला क्लिअर लागतात. विदाउट डॉक्युमेंटचे ते एकही वाहन घेतले जात नाही. बरोबर, म्हणजे डॉक्युमेंट खूप महत्वाचे आहेत. खरंच डॉक्युमेंट खूप महत्वाचे आहेत. एखादा तुम्ही युज्ड कार घ्या किंवा ट्रॅक्टर घ्या, कोणतेही वाहन घ्या, डॉक्युमेंट खूप महत्वाचं आहे सागर सर. आम्हाला डॉक्युमेंट क्लिअर लागतात. आम्ही नोटरीवरती म्हणजे नोटरीवरती कोणतीही खरेदी करत नाही. बरोबर, आम्हाला डॉक्युमेंट महत्वाचे लागतात. आणि किती दिवसामध्ये लोन होतं साधारणतः तुमच्याकडून जर केलं तर? FI पहिल्या दिवशी होते, 2-3 दिवसात अप्रुव्हल आले की आपण ट्रॅक्टर देऊन टाकतो सर. बरोबर, म्हणजे NOC आपण काढून द्यायची आहे, ट्रॅक्टर त्यांनी स्वतः नाव त्यांनी करायचं आहे. त्यांचा तो खर्च त्यांचा राहतो, आपण NOC काढून देत असतो सर. धन्यवाद सागर सर. ओके सर, आता पुन्हा आपल्याला 555 आला अर्जुन साधा इंजिन, त्याबद्दल सांगा. 555 DI हा एकदम गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टरला मजबूत असा वेट आहे पाठीमागल्या चाकाला, तुम्ही पाहू शकता. ट्रॅक्टरला मजबूत असा टप आहे. टप एकदम बॉक्स टप मध्ये एकदम मस्त पैकी आहे. कंडिशन एकदम गुड कंडिशन मध्ये आहे, तुम्ही पाहू शकता. ट्रॅक्टरला सजवायची गरज नाहीये काहीच. अगोदर सजलेला ट्रॅक्टर आहे. हा ओके.